नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश इंगळे विन्सडम आयएस मध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, विन्सडम आयएस ची न्यूज अँड इश्यूज अनालिसिस मध्ये आपण या ठिकाणी चर्चेमध्ये असलेले जे मुद्दे आहेत त्याचं अनालिसिस करत असतो आणि परीक्षेसाठी जर काही माहिती असेल तर ते सुद्धा सांगत असतो। तुम्ही बघत असाल आपल्या देशाचे चीफ जस्टिस ऑनरेबल DY चंद्रचूड आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करताना दिसत आहेत। यामध्ये तुम्ही बघितलं असेल की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे तुम्हाला माहिती आहे की 28 जानेवारी 2024 चा आहे आणि त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे। मग या संदर्भात आपल्याला काही माहिती सांगता येईल का? तर नक्कीच सांगता येईल। आता इथून पुढे जी माहिती असणार आहे तर त्यामध्ये आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण बघणार आहोत आणि परीक्षाभिमुख जी काही माहिती असणार आहे ते सुद्धा बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं विन्सडम आयएस या आपल्या प्लॅटफॉर्मवरती ऑफलाईन आणि ऑनलाईन सेशन आहेत। त्यामध्ये तुम्ही UPSC राज्यसेवा नवीन पॅटर्नचे राज्यसेवा बद्दलच्या ज्या काही बॅचेस आहेत तर ते जॉईन करू शकता आणि आपले ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी बघू शकता। आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल की टायटलच आपला आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्षाचा सुवर्ण इतिहास, म्हणजे 75 वर्ष या ठिकाणी आता पूर्ण झालेले आहे। सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास जर आपण बघितला तर आता आधुनिक काळामध्ये जर आपण बघितलं तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला प्रजासत्ताक दिवस जो झाला त्याच्या 2 दिवसानंतर 28 जानेवारी 1950 ला या ठिकाणी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की त्याच दिवशी म्हणजे 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिवस जो आहे तर तो साजरा करत असतो। 26 जानेवारीलाच आपण प्रजासत्ताक दिवस साजरा का करतो या संदर्भातली जी हिस्ट्री आहे तर ती रीलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेली आहे। बरोबर 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, ती सध्या या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा। परंतु जी मी मेन्शन केलेली गोष्ट नाहीये जे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे तर ती असं आहे की भारतामध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, पण भारतामध्ये कलकत्ता या ठिकाणी कधी झाली असा प्रश्न जर विचारला तर ते आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट। यानुसार 1774 मध्ये तुम्हाला माहिती असेल की कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे आणि पहिले चीफ जस्टिस 1774 मध्ये सर एलिजा इम्पे यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यावेळेस बंगालचा जो गव्हर्नर होता वॉरन हेस्टिंग, सर एलिजा इम्पे आणि वॉरन हेस्टिंग हे दोघे जण मित्र होते, ज्याला आपण लंगोटी यार असं म्हणतो। परंतु आपल्याला आधुनिक काळामध्ये जर आपण बघितलं तर 1935च्या कायद्यामध्ये एक तरतूद होती की भारतामध्ये फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात येईल। त्यानुसार 1937 ते 1950 या दरम्यान या ठिकाणी आपल्याला 12 वर्ष फेडरल कोर्ट ऑफ इंडिया जे आहे तर ते अस्तित्वात होते आणि आताचं जे संसद भवन आहे तर त्याच ठिकाणी हे फेडरल कोर्ट ऑफ इंडिया जे आहे तर त्याचं कामकाज चालत होतं। फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना भारत सरकारचा कायदा 1935 च्या नुसार झालेली आहे, जी गोष्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे। पुढे बघा, 28 जानेवारी 1950 रोजी त्याचे उद्घाटन झाल्यानंतर संसद भवनाच्या एका भागात सर्वोच्च न्यायालयाने आपली बैठक सुरू केली होती। म्हणजे त्यावेळेस अशी इंडिपेंडंट बिल्डिंग जी आहे तर ते आपल्याला बघायला मिळत नाही। त्यानंतर भारताचे न्यायालय 1958 मध्ये सध्याच्या इमारतीमध्ये आलेले आहे। म्हणजे आता जे सर्वोच्च न्यायालयाची जी आपण बिल्डिंग बघतो, जे मी तुम्हाला पोस्टरमध्ये सुद्धा दाखवलेली आहे, तर ते 58 मध्ये स्थलांतरित झाले। थोडक्यात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा प्रवास हा संसद भवनापासून सुरू होतो तर आतापर्यंतची जी आपली इमारत आहे तिथपर्यंत। जसे की या सुप्रीम कोर्टाच्या इमारतीला 27.6 मीटर उंच घुमट आहे, एक प्रशस्त कॉलोनेड वरांडा सुद्धा आहे। इमारतीचा आकार न्यायाच्या तराजूची प्रतिमा असलेल्या डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेली आहे। इमारतीची सेंट्रल विंग तराजूचा मधला रॉड प्रतीत करते आणि 1979 मध्ये या कॉम्प्लेक्स मध्ये ईस्ट विंग आणि वेस्ट विंग या 2 नवीन विंग जे आहेत तर ते जोडण्यात आलेले आहेत। आता ही माहिती परीक्षेसाठी महत्त्वाची आहे का? तर या स्लाइडवरची मात्र माहिती तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त जाणून घेण्याची गरज आहे। इमारतीच्या विविध विभागांमध्ये एकूण 19 न्यायालय कक्ष आहेत आणि मुख्य न्यायमूर्तीचे न्यायालय हे सेंट्रल विंगच्या मध्यभागी असलेल्या न्यायालयांपैकी सर्वात मोठे न्यायालय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। ठीक आहे, जिथं चीफ जस्टिस ऑफ इंडिया बसत असतात। 1950च्या मूळ राज्यघटनेमध्ये मुख्य न्यायाधीश आणि इतर 7 न्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाची कल्पना करण्यात आली होती। त्यानंतर ही संख्या जी आहे तर ती हळूहळू वाढत गेली आणि
जे आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे न्यायाधीश असतात त्यांची संख्या किती असावी या संदर्भातल्या ज्या काही पॉवर्स आहेत, जे अधिकार आहेत, तर ते संसदेला बहाल करण्यात आलेले आहेत. आता मात्र तुम्ही जर बघितलं तर जवळपास 33+1 म्हणजे 34 ही जी काही संख्या आहे तर ती आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची बघायला मिळते. मात्र सुरुवातीच्या फेजमध्ये ती 7+1 अशी संख्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. सुरुवातीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश त्यांच्या समोर मांडलेल्या खटल्यांची सुनावणी करण्यासाठी एकत्र बसायचे. आता बघा, जसजसं न्यायालयाचे काम वाढत गेले आणि पेंडिंग केसेस वाढू लागल्या तसतसे संसदेच्या न्यायाधीशांची संख्या जी आहे तर ती वाढत गेलेली आहे. जसे की आपण बघितलं की 1950 मध्ये 8 होते, 1956 मध्ये 11 झाले, 1961 मध्ये 14, 1978 मध्ये 18, 1986 मध्ये 26, 2009 मध्ये 31 आणि आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 2019 ला 33 झालेली आहे. प्लस त्यामध्ये एक चीफ जस्टिस जर जोडले तर 34 सदस्य संख्या जी आहे, न्यायाधीशांची संख्या जी आहे तर ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. न्यायाधीशांची संख्या वाढल्यामुळे ते 2 आणि 3च्या लहान खंडपीठांमध्ये बसत असतात. आतापर्यंत सर्वात मोठं खंडपीठ कोणतं आहे कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि खूप मोठी फेमस ती केस आहे, ते तुम्हाला लगेच ओळखता येणार आहे. मित्रांनो, सोबतच महत्वाच्या केसेसमध्ये 5 आणि त्याहून अधिक मोठ्या खंडपीठांमध्ये देखील न्यायाधीश हे आपले बसत असतात. सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या, पॉइंट लक्षात घ्या, इतर 33 अन्य न्यायाधीशांचा समावेश त्यामध्ये असत असतो. म्हणजे न्यायाधीशांची संख्या कोण ठरवणार तर संसद ठरवणार, परंतु त्यांची अपॉइंटमेंट कोण करणार तर ते देशाचे राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करत असतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा पॉइंट आहे. सर्वोच्च न्यायालयाची कार्यवाही केवळ इंग्रजीमध्ये चालत असते. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो आहे तर तो या ठिकाणी लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयाचे नियम 1966 आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम 2013 हे सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धती आणि कार्यपद्धतीचे नियमन करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्येच जे कलम आहे आपला अनुच्छेद 145 जे आहे तर त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले आहेत. कलम लक्षात ठेवा, 145 फार महत्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं हे कलम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आपल्याकडे जर तुम्ही बघितलं संसद आणि न्यायालयाच्या कार्यपद्धती ते कोणत्या भाषेमध्ये चालत असतात तर संसदेचा जो नियम आहे तो 1963 आहे, ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट, तुम्हाला माहिती असेल. त्यानुसार हिंदी आणि इंग्रजी ह्या 2 भाषा आहेत आणि सभापती ठरवतील तर ते मदर टंग मध्ये म्हणजे मातृभाषेमध्ये सुद्धा बोलण्याची परवानगी आमदारांना किंवा खासदारांना देत असतात. ठीक आहे, म्हणजे संसद असेल तर खासदारांना ती सभापती अशी परमिशन देत असतात. पण तो ऍक्ट वेगळा आहे, हा ऍक्ट मात्र वेगळा आहे, कन्फ्युजन करून घेऊ नका. त्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारले तर तुम्हाला माहिती पाहिजे. आपण आपल्या या विजडम IAS आपल्या या मित्रांनो प्लॅटफॉर्मवरती, या युट्यूब चॅनलवरती, आपल्या या वेबसाईटवरती, आपल्या ऍप्लिकेशनवरती आणि पुण्यामध्ये असलेल्या आपल्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन कोर्सेस चालवत असतो. महाराष्ट्रातील बरेच या ठिकाणी विद्यार्थी आमच्यासोबत जोडलेले आहेत. आम्ही या ठिकाणी फ्री कोर्सेस सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, फ्री क्लासेस जर तुम्ही UPSCची तयारी करत असाल, राज्यसेवेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला मेंटरशिप पाहिजे असेल किंवा कंबाईनची तयारी करत असाल, फ्री सेशन बघण्यासाठी मात्र नक्कीच तुम्ही विजडम IAS हा आपला जो काही ऍप्लिकेशन आहे तर तो डाउनलोड करून घ्या. आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील मित्रांनो तर आमचे नंबर या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. जे स्वप्न तुम्ही बघितलेले आहे, जे ध्येय तुमच्या डोळ्यासमोर आहे तेच ध्येय सुद्धा मित्रांनो आमचं आहे. त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला नेहमीच मदत करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काही अडचणी असल्या तर नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचा. भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तो बेल आयकॉन जो आहे मित्रांनो त्याच्यावरती नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे व्हिडिओ या ठिकाणी अपलोड होतील किंवा लाईव्ह सेशन ज्यावेळेस मी घेणार किंवा माझ्यासारखे टॉप मोस्ट एज्युकेटर घेतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ऍपवरती सर्व सेशन तुम्हाला दिसतात, लाईव्ह दिसतात, रेकॉर्डेड दिसतात, नोट्स दिसतात. त्याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न सुद्धा सोडू शकता. तर भेटूया अशा पद्धतीने नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.